जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा प्रजासत्ताक दिनाच्या आज आपल्या सर्वांना 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज खरं म्हणजे 1.25 वर्ष व्हायला आलं. पुरंदर तालुक्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी माझ्याकडे त्या ठिकाणी दिली आहे. अनेक प्रक्रियांमधून जात असताना काही विकासाची कामं असतील, काही इश्यूज असतील, काही नवीन प्रोजेक्ट असतील, काही जुने प्रोजेक्ट तांत्रिक बदल करून असतील, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. मधल्या 2 दिवसाच्या काळामध्ये पुरंदरचं विमानतळ असेल, पुरंदरचा विकास असेल, पुरंदरची कामं असतील, पुरंदर हवेलीत होऊ घातलेल्या घडामोडी असतील, याच्यावरती बरेच पत्रकारिता किंवा आपण म्हणू की बातम्या उलट्या सरळ वजा बाकी चूक बरोबर या सगळ्या झाल्या, तर त्याचा उहापोह करावा, आपल्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करावी, आपल्या सगळ्यांशी संवाद करावा. कारण माझी एक अपेक्षा आहे की कुठलीही बातमी येत असताना त्याच्यामध्ये जर ती बातमी तालुक्याच्या रेफरन्सची असेल, या ठिकाणी प्रशासनाच्या रेफरन्समध्ये असेल किंवा तालुक्याच्या संबंधित असेल, तर त्या ठिकाणी ॲटलिस्ट पत्रकारांच्याकडून एक अपेक्षा आहे की त्या ठिकाणी संवाद ठेवून आमच्याबरोबर त्या ठिकाणी आमचं मत काय आहे हे तरी त्या ठिकाणी मांडलं जावं, जेणेकरून त्याच्यामध्ये विसंवाद राहणार नाही. काही वेळेस काही गोष्टी ह्या केवळ राजकारण म्हणून किंवा व्यक्तिदेश म्हणून त्या ठिकाणी केल्या जातात. यासाठी खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांची चर्चा करावी असा आजचा हा सहयोग होता. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेचं स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी जर प्रश्न विचारले तर ते जास्त संयुक्तिक राहील, आपण एकमेकांची चर्चा करू शकतो. धन्यवाद. अगोदर तुम्ही आम्हाला ज्यासाठी बोलले तर तुमचे मुद्दे आमच्याकडे सांगा, अगोदर काय तुमचे मुद्दे ते क्लिअर करा. मुद्दा माझा सगळ्यात महत्त्वाचा हाच आहे की काय झालं विमानतळाच्या बाबतीमध्ये माजी मंत्र्यांनी त्या ठिकाणी काही उल्लेख केले. त्या बाबतीमध्ये प्रतिक्रियांसाठी आपण त्या ठिकाणी जर मला सांगितलं असतं तर निश्चितपणे आम्ही प्रतिक्रिया देऊ शकलो असतो. कारण कुठलाही विकासाचा मुद्दा असेल नेहमी चर्चा करून त्याच्यावरती प्रतिकात्मक प्रतिक्रिया दिली पाहिजे, हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि मला वाटतं पत्रकारितेचा तो संकेत असतो की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या बाबीवरती उल्लेख केला जातो किंवा एखाद्या बाबीच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं, त्यावेळेस संकेत असा म्हणतो पत्रकारितेचा की त्या संबंधित व्यक्तीला किंवा त्या संबंधित संस्थेला किंवा त्या संबंधित प्रशासनाला त्या ठिकाणी आपण सूचित केलं पाहिजे आणि त्यांची प्रतिक्रिया पण जाणून घेतली पाहिजे. तर मला वाटतं की ही अपेक्षा माझी आपल्या सर्वांच्याकडून रास्त आहे आणि इथून तुमच्या काळामध्ये तरी मी निश्चितपणे प्रयत्न करेन की आपल्यापर्यंत पोहोचायचा, आपणही प्रयत्न करावा माझ्यापर्यंत पोहोचून किंवा प्रशासनाच्या इतर अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचून माहिती घ्यायचं, तर ही अपेक्षा आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या बातम्या आल्या त्या विमानतळाच्या संदर्भामध्ये आल्या किंवा विकास कामांच्या संदर्भामध्ये आल्या तालुक्यातल्या किंवा कामगाराच्या संदर्भातल्या आल्या. आजपर्यंतची मी गेली 10 वर्ष ओढली जाते तालुक्यामध्ये, त्या संदर्भातच आपणही त्याचा उल्लेख आपल्या बातम्यांमध्ये केला गेला की आदरणीय पवार साहेबांचा उल्लेख करायचा, त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलायचं आणि लोकभावना भडकवायची. याच्या पलीकडे खरं म्हणजे प्रत्यक्ष कृतीने काहीच नाही. तर याच्यासाठी आपल्याशी बोलावं हा त्याच्या मागचा संवादाचा आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे. आमदार साहेबांनी माझ्या आमदारांनी परत पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 मुद्दे सांगितले की बाबा विमानतळाची जागा हलवायची म्हणजे ते पुरंदर आणि बारामती मिळून यायचं आणि त्याची बॅक साईड मग पडीक राहणार किंवा त्याचं प्रवेशद्वार त्या बाजूला करणार. काय झालंय की मंत्री महोदयांना बॅक डोअरने जायची सवय सगळी, त्यामुळे त्यांना बॅक डोअरच दिसतं. त्यावेळेस एखादी गोष्ट कुठलाही विकासाचं किंवा माइलस्टोन आपण असं म्हणतो की विमानतळ असेल, MIDC असेल, SD स्टँड असेल, हे कुठलंही आहे ना, हा एक माइलस्टोन असतो की त्या घटनेमुळे किंवा त्या गोष्टीमुळे त्या भागाची अर्बनायझेशन होतं. विमानतळ कुठेही गेलं तर त्या गोष्टीपासून म्हणजे पुण्यापासून विमानतळ कुठेही गेलं तरी त्या गोष्टीपासून त्या ठिकाणापासून ते पुण्यापर्यंतचा सगळा भाग हा डेव्हलप होता. त्या ठिकाणाच्या पुढचा भाग डेव्हलप होत नाही ना. हा साधा कॉमन सेन्स मला वाटतं त्यांना नाहीये,
मी अनेक वेळा सांगितलं की इंजिनियर आहेत की नाही हे प्रत्यक्षाने बघितलं पाहिजे, त्याच्यातलाच हा भाग आहे. कारण कसं आहे की दोन बिंदूंना जोडणारा हा रस्ता असतो, दोन बिंदूंच्या बाहेरचा रस्ता नसतो ना, बरोबर ना? सर आता आपण विमानतळासाठी पुढे मोर्चा पारगाव किंवा खानावली एकत्र हा प्रथम आपण सर्वे करतो, सर्व परवानगी मिळेल. आणि आता आपण नव्याने रिसर्च पांडेश्वर नायगाव या भागाचा उल्लेख केलेला आहे. तर याचं जे गेट आहे विमानाचं ते पूर्व पश्चिम आहे की कसं आहे? विमानतळ हे ना, विमानतळाला गेट नसतं सगळ्यात पहिलं, आणि विमानतळाचं प्रवेशद्वार किंवा विमानतळाचं हे हा पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे विमान उतरतं. लक्षात, दोन्ही बाजूचा रनवे त्या ठिकाणी सुरू केला जातो. मी जास्त याच्यामध्ये सविस्तर बोलणार नाही, कारण विमानतळाला गेटच नसतं, मागचंही गेट नसतं आणि पुढचंही गेट नसतं. हे मला माहित नाही, त्यांना माहिती आहे की नाही, किती वेळा विमानात प्रवास केलाय, परंतु विमानतळाला गेट असतं हे मी पहिल्यांदाच ऐकलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की विमानाच्या ह्याच्यामध्ये विमानतळ ज्यावेळेस फिजिबिलिटी रिपोर्ट होतो विमानतळ, तुम्हा आम्हा सर्वांना माहिती की आपल्या पुरंदर तालुका हे डेक्कन प्लॅटोची सुरुवात होती. पुरंदरला एक वैशिष्ट्य आहे, पुरंदर किल्ल्याला पुरंदरेश्वर म्हटलं जातं किंवा ब्रेकर ऑफ सह्याद्री म्हटलं जातं. आपल्या ज्या ह्या रेंजेस आहेत पुरंदर तालुक्याच्या, पुरंदर किल्ल्याच्या, त्याला ब्रेकर ऑफ सह्याद्री म्हटलं जातं की त्या रेंजेस पुरंदर किल्ल्यापासून सुरू होतात आणि आपल्या कडेपठारचा जो डोंगर आहे त्याच्या पुढे जाऊन राजच्या अलीकडे म्हणजे नावळीच्या भागामध्ये त्या थांबतात. हा जो आहे ते मला वाटते मंत्री महोदयांना माहिती नसेल, परंतु याला ब्रेकर ऑफ सह्याद्री का म्हणतात, कारण गुजरात पासून जे सह्याद्री सुरू होतो, केरळपर्यंत सह्याद्री संपतो आणि त्याच्यामधली जी ही रेंज आहे ना, ही ब्रेकर ऑफ सह्याद्री. आणि ही ब्रेकर ऑफ सह्याद्री असताना त्याला म्हणून पुरंदरला महत्व आहे, कारण पुरंदर सह्याद्रीला दोन भागांमध्ये विभागतं. पुरंदर सह्याद्रीला किंवा सह्याद्रीच्या रेंजेसला दोन भागांमध्ये बॅलन्स करायचं काम कोण करत असेल तर तो पुरंदर किल्ला करतो. दुसरी महत्वाचं म्हणजे आपलं डेक्कनचा जो प्लॅटो म्हटला जातो, दख्खनचं जे पठार म्हटलं जातं, त्याची सुरुवात ही पुरंदर तालुक्यापासून होते. पुणे डोंगराच्या खाली येतं, 1500 फूट खाली पुणे आहे. समुद्र सपाटीपासून 1500 फूट वरती आपला पुरंदर तालुका येतो. समुद्र सपाटीपासून 3600 फूट वरती पुरंदर किल्ला आहे. तर ह्या प्रकारचा हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही एअरपोर्टचा फिजिबिलिटी रिपोर्ट होत असताना आपण विचारलं परवानगीच्या बाबतीत, याच्याबद्दल मी आता बोलू शकणार नाही, पण सविस्तर याच्याबद्दल आज हा जो एअरपोर्ट आहे हा लोक आणि टेक्निकल गोष्टी म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट, जॉग्राफिकल फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे आर्थिक फिजिबिलिटी रिपोर्ट, जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक दृष्ट्या फिजिबिलिटी रिपोर्ट, आणि ह्या गोष्टींवरती ह्या बेसिसवरती नियोजित विमानतळ हा नियोजित प्रकल्पासाठी नियोजित जागा सुचवलेल्या आहेत. आलं लक्षात. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं, भौगोलिक दृष्ट्या पुरंदर तालुका हा पश्चिमेकडे डोंगर रांग आहे आणि जसं आपण पूर्वेकडे जातो डोंगर रांगा पसरत जातात, बरोबर आहे. आणि हे माझ्या एवढं तुम्हाला सगळ्यांना कसं आपण सगळे पुरंदर तालुक्यातले आहोत, त्यामुळे त्याचा जो टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट आहे ह्या सगळ्या गोष्टींची स्टडी केलेली आहे. अगोदरचं जे काही म्हणताय 2019चं इलेक्शनच्या काळातली परवानगी, म्हणजे मी तुम्हाला जास्त फोडून सांगायला नको की इलेक्शनच्या काळात कसल्या कसल्या परवानग्या दिल्या जातात आणि 7 फुटाच्या पाईपमध्ये फोटो काढला जातो आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतापर्यंत 120 mm चा पाईप येणार आहे. मी किती फुटाच्या पाईपमध्ये उभं राहतो किंवा धरणाच्या तिथं किती मोठा पाईप आहे याला महत्व नाहीये. माझ्या शेतापर्यंत किती पाणी येतं, वीर धरणामध्ये 4 TMC पाणी आहे, 3 TMC पाणी उपलब्ध आहे, परंतु पाणी येतंय किती याला महत्व आहे ना. आणि हा प्रश्न त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आहे. त्यामुळे मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की जे नियोजित प्रपोज साईट आहे त्या प्रपोज साईट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याचा फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट, टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट हा आणि त्या ठिकाणी होतोय.
आणि त्यानंतर ही नियोजित साईट त्या ठिकाणी परिपूर्ण होणार आहे. त्या ठिकाणी जे हे म्हणतात की बारामतीकरांच्या फायद्यासाठी, पुरंदरच्या तोट्यासाठी, या सगळ्या गोष्टी फॉल्स आहेत, चुकीच्या आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की कुठल्याही कामाचा केंद्रबिंदू हा 2 मध्ये असतो. सासवडचं एसटी स्टँड आणि सासवड गाव याच्या मधला परिसर वाढला गेला. आलं का लक्षात? हिवरेगाव नाही वाढलं सर, बरोबर का चुकीचं मी म्हणतो? काय असतं, 2 केंद्रबिंदूंच्या मधला परिसर वाढतो. आजही सासवडच्या पुढे अर्बनायझेशन नाहीये, सासवड आणि पुण्याच्या मध्ये अर्बनायझेशन आहे. मग हवेलीचा भाग असेल किंवा पुरंदरचा भाग असेल, आज तुम्ही बघितलं भिवरी बदललंय, चांबळी बदललंय, झेंडेवाडी बदललंय, काळेवाडी बदललंय, दिव बदललंय, बदलले की नाही बदलले? पुरंदर तालुक्यातील कोणकोणती गाव आहेत की ज्या गावांच्या जमिनी विमानतळात जाऊ शकते? याच्यामध्ये मला महत्वाचं सांगायचंय, एकही गाव विमानतळामध्ये जात नाही. आता जे राजुरी, त्या नायगाव, त्या परिसरातील लोक विमानतळाला विरोध करतात, त्यांच्याशी आपण हा विरोधाभास आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण बघितलं असेल की नॅशनल हायवेचं काम करताना जे 10 वर्ष मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने मला किंवा त्यांच्या दिवसांमुळे 10 वर्ष त्यांना कामही करता आलं नाही. तिथे आज आम्ही लोकसंवादातून शेतकऱ्यांशी संवाद करून, चर्चा करून, लोकांना पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये कुणालाही 1 रुपया न देता मिळून देऊ, जमा झाले त्यांच्या खात्यामध्ये पैसे. अजून जमीन घेतली नाही आणि तेही जेवढे दाते तेवढेच. अशा प्रकारे पारदर्शक काम करायची सवय आहे. मंत्री महोदयांच्या सारख्या नुसत्या पेपरमधनं किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन करायची, चर्चा करायची सवय नाही. आज 7 वाजता मी नायगावला त्या ठिकाणी त्या मीटिंगला जाणार आहे शेतकऱ्यांच्या. मला काही लोकांनी निमंत्रित केलं, मी स्पष्टपणे बोलणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कुठलीही गोष्ट पुरंदर तालुक्यामध्ये लोकसंवादाशिवाय, शेतकऱ्यांशी संवाद केल्याशिवाय, शेतकऱ्यांना कन्व्हिन्स केल्याशिवाय, त्यांच्या मान्यतेशिवाय होणार नाही. महाविकास आघाडीमधीलच दुसरे आमदार आहेत खेडचे दिलीप मोहिते, त्यांनी अशी मागणी केली होती, जर पुरंदरमध्ये विमानतळाला स्थानिकांचा विरोध असेल तर विमानतळ परत एकदा आमच्याकडे आणावं. याबाबत काय? नॅचरली दिलीपांना माझे ज्येष्ठ सहकारी आहेत, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आम्ही एकत्रितपणे, मी असेल, दुर्गाडे सर असेल, आम्ही एकत्रितपणे पीडीसीसी बँकेमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतो. कालच डीपीडीसीच्या मिटिंगला दिलीपांना भेटले होते. मला म्हटले काय होतं? मी म्हटलं काळजी करू नका, विमानतळ पुरंदरलाच होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि पुरंदरलाच होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमानतळ हे विमानतळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, जसं एसटीचं बस स्थानक असतं किंवा पीएमटीचं बस स्थानक असतं तसं विमानतळाचं आहे. विमानतळामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे की अर्बनायझेशनला चालना मिळते, व्यवसायाला चालना मिळते, आजूबाजूच्या एरियामध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंट वाढते. त्यामध्ये वेअरहाऊसिंगचा व्यवसाय असेल, पॅकेजिंगचा व्यवसाय असेल, टुरिझमचा व्यवसाय असेल, ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. विमानतळ ज्या भागामध्ये येतं त्या भागामध्ये विकासाला चालना मिळते, गती मिळते. त्यामुळे विमानतळ महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्या भावनेच्या पोटी बातम्या आल्या, बातम्या पाठवल्या गेल्या, बातम्या पसरल्या गेल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी ती भावनेनं त्यांनी म्हटले नाही तुम्हाला करायचं तर आम्ही करतो. तर आता रेड झोन म्हणजे काय? विमानतळापासून 10 किलोमीटर रेड झोन असं बातमीमध्ये उल्लेख होतो. रेड झोन म्हणजे नक्की काय? ते आता ज्यांनी बातमीमध्ये लिहिलंय ना त्यांना विचारलं पाहिजे रेड झोन काय आहे ते. फ्लाईंग झोन असतो, अलग अलग प्रकारे. फ्लाईंग झोन मध्ये त्या ठिकाणी 5 मजलीपेक्षा जास्तीची इमारत बांधता येते आणि 10 किलोमीटर नंतर पुण्याचं विमानतळ पुण्यापासून किती अंतरावरती? इट्स फ्लाईंग झोन. रनवेचा जो फ्लाईंग झोन असतो त्या झोनच्या ह्याच्यामध्ये फ्लाईंग झोन मध्ये ती डेव्हलपमेंट होत नाही. पण तिथे आपल्याला शेती करू शकतो, तिथे आपण वेअरहाऊसिंग पण करू शकतो, तिथे आपण 4 मजली इमारती पण बांधू शकतो. टॉवर नाही बांधू शकत ना, आता त्यांना अगोदर टॉवर बांधायचं असेल ना, कारण ते 5 स्टार 7 स्टारची भाषा करणारे मुंबईकर आहेत. मी आपला साधा पुरंदरचा शेतकरी, बरोबर का? त्यामुळे रेड झोनची परिभाषा ते जास्त चांगली सांगू शकतील माझ्यापेक्षा. त्यांचं असं म्हणणं आहे की पुरंदरला हे विमानतळाचा काही उपयोग नाही, आपल्याकडे फक्त तिकडे जर नेलं तर आपल्याकडे फक्त कंपाऊंडच राहणार आहे
आणि झोपडपट्टी वाढणार आणि मेन सगळा जो डेव्हलप करणार आहे ते सगळं बारामतीकर आणि चौफुल्या मार्गे त्या मार्गे ते सगळं हे करणार आपल्याला काय होऊ नये. त्याला जोडीनेच विचारू सर, आता फायकेंनी अगोदर विचारलं होतं की विमानतळाचं गेट, आमचा प्रवास कमी असेल पण जेवढा आम्ही विमानाचा प्रवास केला, पुणे एअरपोर्ट असेल, गेट म्हणजे प्रवेशद्वार तर आहे, कुठल्याही विमानतळाला गेलं प्रवेशद्वार आहे. तसं त्यांचाही म्हणायचा उद्देश तोच होता की विमानतळाचं प्रवेशद्वार, विमानाला गेट नाही, विमानतळाचं प्रवेशद्वार हे पुरंदर तालुक्यातच असणार आहे, पुरंदरच्याच स्पेसला असणार आहे, पहिली गोष्ट. दुसरं गोष्ट म्हणजे ते जे म्हणतायत ना, पुण्याचा एअरपोर्ट जर तुम्ही बघितलं तर पुण्याचा एअरपोर्ट जो आहे तो पूर्णपणे हा डिफेन्सचा एअरपोर्ट आहे, संरक्षण खात्याचा एअरपोर्ट आहे. लोहगावचा परिसर बघितला किंवा इतर जर परिसर बघितला पुरंदरच्या पेरिफेरीमध्ये हा संपूर्ण विमानतळाचा हा डिफेन्सचा आहे. आताही पुणे विमानतळाला त्या विमानतळाचे ॲडवायझरी कमिटीचे अध्यक्ष गिरीश बापट साहेबांनी 16 एकर जमीन दिली. पुरंदरचं विमानतळ एक्सपान्शन होतंय, तो डिफेन्सच्या जागेमध्ये होतोय. आजूबाजूला जी जागा आहे ही प्रायव्हेट जागा नसून डिफेन्सची जागा आहे. लोहगावचं गावठाण सोडलं तर सगळी जागा ही लष्कराची आहे. आणि डिफेन्सची जागा असल्यामुळे तिथे डेव्हलपमेंट नाहीये. परंतु विमानतळापासून 1.5 किलोमीटर आपलं अर्धा किलोमीटरवरती तुम्ही बघा, पार्किंगच्या बाजूला गेलं की विमाननगर सुरू होते. काय परिस्थिती तिथे? हा कसा आहे माहिती का, विरोधाभास आहे. तुम्ही जर बँगलोरचं विमानतळ बघितलं, तुम्ही जर ह्याचं बघितलं तर कसं आहे माहिती का की पेरिफेरियल एरियामध्ये सगळीकडे डेव्हलपमेंट होते. आणि हा जो आहे पूर्व आणि पश्चिमचा कुठलाही विमानतळ जे आहे ते एकतर उत्तरेकडून एंट्री असते किंवा पश्चिमेकडून एंट्री असते, पूर्वेकडून एंट्री नसते. पूर्व आणि पश्चिमेला म्हणजे दक्षिण आणि उत्तरेच्या दक्षिण आणि पश्चिमेच्या कॉर्नरवरती किंवा पूर्व आणि ह्याच्या कॉर्नरवरती अशी एंट्री असते विमानतळ. कारण विमानतळाच्या ज्या स्ट्रीट्स असतात शक्यतो आणि मोर प्रिफरेबली त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असतात विमानतळ, असं मला वाटतं टेक्निकली. हे कार्गो विमानतळ आहे असं म्हणतात, याच्यामध्ये पण संरक्षण खात्याचा काही भाग आहे? हे विमानतळाचा संरक्षण खात्याचा भाग नाहीये आणि हे विमानतळ नुसतं कार्गो नाहीये, पॅसेंजर आणि कार्गो असं दोन्ही आहे. आज आपण तुम्ही बघताय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाला जेजुरी त्या ठिकाणी PMPL सुरू झाली, बरोबर आहे. आज काय परिस्थिती जेजुरीची काय होती 10 महिन्यांपूर्वी? आज जेजुरीमध्ये रोजचं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे कमीत कमी 3000 पेक्षा जास्त वाढलं PMPL. गर्दी वाढली. हे कशातच होतं नाही. आणि काय होतं माहिती का, बॅकडोर एंट्री म्हणतात ते, बॅकडोरची त्यांना सवय ना नेहमीप्रमाणे सातत्याने बॅकडोर एंट्री करायची सवय, त्यामुळे त्यांचं मागच्या दरवाजा याच्यावरती जास्त लक्ष असतं. ते म्हणतात तसं बॅकडोर होऊ शकतं ना, कारण त्यांचं म्हणणं कसं आहे की हायवे टू आहे सोलापूर हायवे, तिकडनं एंट्री राहणार सोप्याच्या बाजूला. बरोबर, सुप्याच्या बाजूने एंट्री राहणार. हा, आणि मग तिथं मेन दरवाजा प्रीमायसेनचा विमानतळ. बरं, आणि मग पाठीमागे आपण आपलं डेव्हलपमेंट होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे ना, बरोबर. कारण मी नव्हतो प्रेसला पण पण नव्हतो. बरोबर आहे, पुरंदरमध्ये असं त्या बाजूला असं प्रवेशद्वार नाही, मागे मला आपल्याला एक सांगायचंय, आपण रस्त्यावरती आहोत, हायवेवरती जर आपण असाल, हायवेला कनेक्ट करणाऱ्या रोडवरती आपण दरवाजा काढतो का हायवेच्या मागच्या बाजूने दरवाजा काढतो बोळीवर? कनेक्टिव्हिटी कुणी ठरवली का सुप्यावरून आहे? कनेक्टिव्हिटी कुणी ठरवली सुप्यावरून आहे? त्यांनी ठरवली का? तिकडनं येणार ना, असं कोणी त्यांचं म्हणतं? म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं कशावरून आहे? त्यांनी ते प्रूव्ह करावं ना. बॉन्डीवर चालले म्हणजे ती बारामती करत त्या तालुक्याला हे करण्यासाठी त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी तिकडं चाललंय असं त्यांचं म्हणणं. जर लोकांचं उद्या मी तुम्हाला सांगू का, पुरंदरच्या लोकांनी जर सांगितलं नाही विमानतळ करायचं, नाही होणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. त्यांचं म्हणणे उद्या पुरंदरच्या मी काय म्हटलं तुम्हाला, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं विमानतळ नको, विमानतळ नाही होत. शेतकऱ्यांनी सांगितलं विमानतळ हवंय, विमानतळ होईल. मग काय अडचण आहे? कारण काय माहितीये का, ही गोष्ट घर बांधायच्या अगोदर तुम्ही म्हणताय दरवाजा कुठून असणार आहे, हा सगळ्यात म्हणजे हास्यास्पद प्रश्न आहे. आणि जे स्वतः इंजिनिअरिंगला अभ्यास नाही, आर्किटेक्ट ठरवतो ना आणि इंजिनियर ठरवतो दरवाजा कुठून असणार आहे. तुम्ही आम्ही नाही ठरवत. काय म्हणजे पावसाळ्यात
गेली 10 वर्ष आपण विमानतळाचं आंदोलन चालवलं सगळ्यांनी. 10 वर्ष नाहीये, विमानतळाची अनाउन्समेंट 2016ला झाली आणि आज आता त्याला त्या दिवसापासून हे आंदोलन चाललंय संबंधित गावामध्ये. आपण बोलतोय की कुठली गाव जाणार नाहीये, विमानतळ पण हवे होणार आहे का? कुठलं गाव जाणार नाही म्हणतात नॅचरली ना, गावठाणला काय म्हणतात, गाव विस्थापित होणं. हे आंदोलन काय चालतं गावात होणार आहे विमानतळ? कुठल्या पारगाव किंवा इतर 7 गावं होती आणि आता तुमची गावं सुचवली इथे गावाचं होणार नाही. एक मिनिट ऐका, या जागांना टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि आता ज्या नवीन लोकेशन आम्ही प्रपोज केलेल्या आहेत त्या ठिकाणी कुठलंही गावठाण त्या ठिकाणी कुठलंही गाव विस्थापित होत नाही. कोणाही माणसाला पुरंदर तालुक्याच्या बाहेर जायला लागत नाही, कोणाही माणसाला आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर जावं लागत नाही. हा प्रयत्न आहे आणि हे प्रपोजल एकदा तयार झाल्यानंतर केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने त्याला तत्वतः मान्यता दिल्यानंतर मग ते लोकांच्या समोर गेलं पाहिजे. मान्यता द्यायच्या अगोदर जाणं योग्य आहे का? आणि जर लोक नाही म्हटली तर नाही करणार. लोक म्हटली हो आम्हाला मान्य आहे तर करणार. मग इतरांचा म्हणजे मधल्यांचा का प्रॉब्लेम आहे? भाऊ बोला की. ऐकलं नाही, प्रश्न काय विचारता? आपण 2-3 वर्ष आंदोलन चाललंय, आमच्या गावात लोक म्हणतात ती लोक आपल्याकडे होती त्यावेळेला तुमचा विरोध विमानतळाला आमचा जागेत बघत होता. माझा ही गावाची तिकडची सुचवली जातात, तुम्ही म्हणता गाव कुठलं जाणार नाहीये. बरोबर. मग अडचण कशी येणार आहे? मग आता हाच प्रश्न तुम्ही मला विचारताय ना, मी तुम्हाला विचारतोय अडचण कशाची. कारण काय माहितीये का, काय जाणार आहे हेच जर कुणाला माहित नाही आता तर आंदोलन कशाचं चालणार? आपली जबाबदारी लोक तुम्ही सांगा लोकांना काय होणार आहे काय. एक मिनिट, मी लोकांना तुम्ही हेच सांगितलं. तुम्ही चिडू नका आमच्यावर, तुम्ही जास्ती चिडले ना जास्त चिडला तुम्ही भाऊ, तुम्ही तुम्ही जोरात बोलताय, मी शांतपणे बोलतोय. पहिल्या गोष्ट असं म्हणताय ते काय म्हणते ते काय म्हणते ते म्हणते त्यांच्या गोष्टी तुम्ही म्हणा काय तुमचं आम्ही झाकलं होतो. एक मिनिट ऐका ना, ते काय म्हटले हे मी म्हटलं नाहीये, त्यांनी म्हटलं पाहिजे. कारण शेवटी टीका केली तर आम्ही सरळपणे वागणार आहे ना, आणि ती पॉझिटिव्हली मी घेतलंय. फक्त माझं मत आहे की ज्यावेळेस त्यांचं मत मांडतात त्यावेळेस आम्हाला एक छोटीशी जागा द्या तुमच्या पेपरमध्ये. तुमची बातमी वेगळीच करायची मोठी. 10 कॉलम त्यांना देतात तर 2 लाईन आमच्यासाठी सुद्धा ठेवा. इकडे जे पारगाव आणि 7 गाव आता पाचवी वगैरे दोन्हीमध्ये सरकारी जागेसाठी परिस्थिती आहे. इकडे किती होतात काय माहितीये का, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत या मी आता आपल्या सगळ्यांच्या समोर. मी काय म्हणतोय, मी एक गोष्ट सांगू शकतो की ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये त्या जागेची तत्वता मान्यता म्हणजे तिथे फिजेबल आहे एअरपोर्ट हे जर मान्यता आली तर मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू शकणार आहे. तरी सर्व आणि त्याच्याबाबत आहे ना, म्हणजे जी लागणारी जागा आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज 25% आहे, 30% आहे तिकडं. मला एक काय सांगायचं माहिती का, की नव्याने प्रपोज केलेली जागा आहे ती टेक्निकल फिजिबिलिटी सुद्धा सगळ्यात चांगली आहे, लोकांच्या सहभागातून सुद्धा सगळ्यात चांगली आहे. त्याला विस्थापित लोक जे होत आहेत त्यांना आम्ही तिथल्या तिथे त्या गावांमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो जागा. अशा प्रकारची सुविधा त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला वाटतं की जी लोक त्या ठिकाणी विमानतळामुळे विस्थापित होणार आहेत त्यांना आम्ही त्यांच्याच गावामध्ये, त्यांच्याच भागामध्ये, त्यांच्याच आपल्याच तालुक्यामध्ये, आपल्याच गावामध्ये, आपल्याच भागामध्ये जर त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे करू शकत असेल, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कन्व्हिन्स करू शकत असेल तर मला वाटतं की मधल्यांना का प्रॉब्लेम. हा माझा सरळ प्रश्न आहे ना, कारण हा काही चर्चेचा विषय नाही. आणि आज संध्याकाळी 7 वाजता मी जाणार आहे नायगावला बोलायला लोकांनी. सगळ्या गावांची मिटिंग मला समजलं काही लोकांनी निमंत्रित केलं तर मी म्हटलं मी येतो. गुंजवणी संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय आम्ही प्रपोज करतोय हा निर्णय नाही. जे काय आम्ही प्रपोज करतोय तो हा निर्णय नाहीये. लोकांची परवानगी, लोकांची मान्यता असल्याशिवाय आम्ही कुठलंही पाऊल टाकणार नाही. आम्ही प्लॅन तयार केला म्हणजे तो प्लॅन आहे असं नाहीये. आम्ही कन्व्हिन्स करू लोकांना, शेतकऱ्यांच्या पर्यंत जाऊ, त्यांच्याशी बोलू, त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्यांची मान्यता, त्यांचा होकार मिळू आणि त्यानंतरच करणार आहोत. मग काय
त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी सुरुवात करताना देखील विमानतळाचा प्रश्न मांडताना सर्वपक्षीय एकत्र बैठक घेतली, सगळ्यांशी चर्चा केली, नंतरच निर्णय घेतला. तसं त्यांचं म्हणणं आहे की आताच्या याच्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या, सगळ्यांना एकत्र चर्चा करा आणि नंतर पुढचं बघा. विमानतळ पक्षीय होत नाही ना, कुठल्या पक्षाचं विमान नाही उतरणार. मला नाही वाटत भारतात कुठल्या पक्षाचं विमान आहे का. एक मिनिट ऐका ना, माझं म्हणणं काय माहिती नाही, इथं कुठलाही पक्ष येत नाही, इथं कुठलंही राजकारण येत नाही विकासामध्ये कुणी राजकारण आणू नये. या ठिकाणी केवळ एक येतं, ते म्हणजे जे लोक, जे शेतकरी आहेत, ज्यांची जमीन जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करणं, त्या लोकांच्याबरोबर बोलणं, त्यांना पटवून देणं. नाही पटलं, त्यांना मान्य नसेल तर विमानतळ दुसरीकडे जाईल. इट इज दॅट सिम्पल ना. वाय वे आपण का त्याला एवढं मोठं वळण लावतो आणि पक्षीय राजकारण कशासाठी आणतोय. सध्या मीटिंग नाही येत त्यांच्या, काय माहित नाही. ते म्हणजे सगळ्यांची चर्चा करून करायला पाहिजे. त्यांनी केलं होतं ते काय. गुंजवणीची काय अवस्था आहे सर गुंजवणीचं? गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये पाटबंधारे खात्याचे मंत्री आदरणीय जयवंतरावजी पाटील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर खरोखर ना, म्हणजे निलेशराव मला एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आज खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे मी शिवतारे साहेबांना नावं ठेवत नाही, परंतु प्रत्येक गोष्ट जर बघितलं, आज विमानतळाच्या बाबतीमध्ये बघितलं किंवा गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये बघितलं तर ह्या दोन्हीही गोष्टींमध्ये प्रकर्षाने टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट न घेता, माहिती न घेता, कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता, तर मला म्हणतात ते माझा अभ्यास झाला नाही म्हणून. माझा अभ्यास खूप पक्का आहे, माझा अभ्यासही पक्का आहे आणि गोष्ट घेतल्यानंतर हातामध्ये ती इम्प्लिमेंट करायची ताकदही ठेवतो आणि त्याप्रमाणे लोकांना संवाद ठेवून त्या ठिकाणी लोकांना कन्व्हिन्स करायची सुद्धा ताकद आहे. कारण पारदर्शकपणे लोकसहभागातून आणि लोकांच्यासाठी काम करायची सवय आहे. गुंतवणुकीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये तो जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये हा संपूर्ण प्रकल्पावरती मी त्या ठिकाणी टेक्निकल गोष्टींवरती आक्षेप घेतला आणि जयंत पाटील साहेबांना त्याच्या संदर्भात मीटिंग लावायला सांगितले. तोपर्यंत आपण त्या कामाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पुढे रूपरेषा ठरवू नये असं मी त्यांना सांगितलं. गुंतवणुकीच्या पाण्याच्या संदर्भात मला थोडक्यात आपल्याला सांगायचं, गुंतवणी नदी आहे, पुढे जाऊन ती हायवेच्या तिथे म्हणजे न्हावी गावाच्या अलीकडे त्या ठिकाणी गुंतवणी आणि नीरा नदीचा संगम होतो. तिथून ती नीरा नदीमध्ये मिळते. नीरा नदी खडक आपल्या त्या ठिकाणी वीर धरणाला मिळते, बरोबर. तर अशा प्रकारची ती प्रक्रिया आहे. आज जर गुंतवणुकीचा प्रकल्प मी बघितला, आता मी कॅरी नाही करत बरोबर, परंतु त्याच्यासाठी एक सविस्तर प्रेस मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर घ्यायचा प्रयत्न करतो. गुंतवणुकीच्या प्रकल्पामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण पाईपलाईन ही नदीच्या बाजूने, नदीच्या काठाने ही लाईन नदीच्या उजव्या बाजूला, वेल्ल्याच्या काही परिसरामध्ये डाव्या बाजूला आणि वेल्ला परिसर, भोरचा काही भाग आणि पुरंदरच्या बाजूने, गुंजवणी नदीच्या बाजूने आपली स्कीम ही त्या ठिकाणी येते. या स्कीममध्ये पहिलं तोंडल गाव येतं. तोंडलच्या उत्तरेच्या बाजूने ही पाईपलाईन येते आणि माहूरमधून उतरून त्या ठिकाणी ती परिंच्याला जाते. परिंच्यावरून ती लाईन उचलली जाते पिलनवाडी घाटाने. जशी सासवडला पाणी आलंय वीर धरणावरून, तशा प्रकारे ती पाईपलाईन तिथून उपसा सिंचन होऊन ती पाईपलाईन भाटमाळाळीच्या खिंडीमधून ही शिवरीला येते. नारायणपूर नाव आहे स्कीमचं, पाणी नारायणपूरला उचललं जात नाही, पाणी शिवरीला उचललं जातं. शिवरीवरून ते पाणी पूर्वेच्या बाजूला साकोड्यापर्यंत जातंय, तक्रारवाडी आणि साकोड्याचा काही भाग. त्यानंतर ते खाली जात नाहीये निळून वाळून, ते खाली जात नाहीये खळदला, ते खळद मार्गे पाणी तिथून उपसा करून पिंपळ सासवडचा ग्रामीण भाग काही, त्यानंतर सुप्याचा वरचा काही भाग, भिवडी, त्यानंतर नारायणपूरच्या खालचा भाग, कोडींच्या वरचा भाग, कोडींची उत्तर बाजू आणि सोमवारीपर्यंत तो जातोय. इथे 2 टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी उपसा होतोय. म्हणजे मला वाटतं जगातली पहिली स्कीम असावी की ज्याच्यामध्ये म्हणजे जसं आपल्याकडे दिव्याला केलं ना पुरंदर उपसा, की दिव्याला आणखी एक उपसाची मोटर लावली, तशा प्रकारे एक उपसाची मोटर सासवड किंवा पिंपळ्याला त्या ठिकाणी हे केलेली आहे. आणि पश्चिमेकडून ज्यावेळेस गावाचा उतार सोमर्डीपासून जेजुरीपर्यंतच्या उताराचा हेड
हा 40 मीटरचा आहे. आलं लक्षात. पुन्हा जर टेक्निकल माहिती असेल तर त्यांनी बघितलं तर सायबन पद्धतीने किंवा तुम्ही आम्ही पण बघू शकतो. सोमाटणीतलं पाणी जर सोडलं तर ते सायबन पद्धत बरोबर नाही ह्याला जाऊ शकतं. आपण शिवरीवरनं सोमवारीला पाणी नेतो, शिवरीवरनं कोळीतला पाणी नेतो, शिवरीवरनं सासवडला पाणी नेतो. तर ही उपसा करतो की काय करतो? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारची ती स्कीम आहे. त्यानंतर पुढे तो जे पाणी आहे ते एक लाईन जी आहे ती तशीच आहे ना. लपतळवाडी, हरणीचा काही भाग, लपतळवाडीचा काही भाग, त्यानंतर मांडकीचा काही भाग वरचा दक्षिणेकडचा, त्यानंतर देऊळचा दक्षिणेकडचा भाग, मालण्याच्या परिसरातल्या 2 वाड्या आला कदाच, तसंच राजपर्यंत तो भाग जातो, कर्नलवाडीच्या वरचा भाग. अशा प्रकारची पुरंदर उपसाची पाणी आहे. दुसरा प्रश्न असा आहे, गुंजवणीचं पाणी आहे. गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदर तालुक्याला मोठमोठ्याने गेली 10 वर्ष, आम्हाला तर माहिती आहे लहानपणापासूनच आपल्याला, की आपल्या पुरंदरसाठी 2 TMC 2.2 TMC पाणी हे आपल्या पुरंदरसाठी राखीव आहे. बरोबर. 2.2 TMC पाणी पुरंदरसाठी, 1.41 TMC पाणी हे बोरवेल्ल्यासाठी त्या ठिकाणी आहे. बोरवेल्ल्याची 9,850 हेक्टर जमीन 1.47 TMC मध्ये भिजती आणि 2.2 TMC मध्ये पुरंदर तालुक्याची 11,000 हेक्टर जमीन भिजती. बाकीचं पाणी गेलं कुठे? या स्कीम मध्ये 11,000 हेक्टर जमीन भिजते. थंब रूल पाटबंधारे खात्यामध्ये थंब रूल असा आहे की ज्यावेळेस कॅनॉलने पाणी जातं, पुस्तकामधलं वाचलेलं मी सांगतोय. थंब रूल असा आहे कुठल्याही पाण्याच्या योजनेमध्ये की ज्यावेळेस कॅनॉलने पाणी जातं एका TMC मध्ये 10,000 हेक्टरला पाणी पुरवलं जातं. ज्यावेळेस ते पाणी बंद पाईपलाईन मध्ये येतं त्यावेळेस 13,000 हेक्टर जमीन भिजली पाहिजे. ज्यावेळेस ते बंद पाईपलाईन आणि ठिबक सिंचनाद्वारे दिलं जातं त्यावेळेस 16,000 हेक्टर भिजले पाहिजे. बरोबर. मग आपल्याला 16,000 हेक्टर गुणिले 2 किंवा 13,000 हेक्टर गुणिले 2 म्हणजे झालं किती? 26,000 हेक्टर किंवा 10,000 हेक्टर गुणिले 2 म्हणजे 20,000 हेक्टर तरी जमीन पुरंदर तालुक्यातली भिजली गेली पाहिजे. मला याचं मत आहे. दुसरं, तुम्ही आम्ही सगळे तर चालतोय, तोंडलचा काही भाग आहे, वीरचा काही भाग आहे, माऊरचा भाग आहे, त्यानंतर परिंजाचा काही भाग आहे. बरोबर. या भागामध्ये त्यानंतर मांडकी, देऊळ, लपतळवाडी, पिंपऱ्याचा भाग, या भागामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. आज पुरंदरच्या जेवढ्या भागामध्ये येते गुंतवणुकीचं पाणी मग येतंय किती? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे 7 फुटाच्या पाईपलाईन मध्ये शिवतरे साहेबांनी फोटो काढला त्यांचा. बरोबर आहे. ती लाईन धरणाला आहे. वरती शिवरीला येणारी, खळदला येणारी, सासवडला येणारी, पिंपळ्याला येणारी, साकोड्याला येणारी, सुप्याला येणारी, तुमच्याकडे तक्रारवाडीला येणारी लाईन जी आहे ना ही 120 मिलीमीटरचा पाईप आहे शेवटचा. हे त्यांच्या स्कीम मध्ये, माझ्याकडे नाही, माझं स्वतःच काही लिहिलं नाही. त्या स्कीमची कॉपी देतो तुम्हाला. 120 mm म्हणजे झालं किती इंच होतं? कोण आहे का शेतकरी? किती होतं म्हणजे? आता किती हेक्टर पाणी मिळते त्याच्यामध्ये आणि किती शेतीला येणार आहे, प्यायला येणार आहे, वापरायला येणार आहे, कशासाठी येणार आहे त्याचा त्यांनी संदर्भ सांगावा ना आपल्याला. बरोबर ना. 120 mm मधलं जर गावापर्यंत पाणी येणार आहे तर ते कशासाठी येणार आहे हे सांगितलं पाहिजे त्यांनी. 7 फुटाच्या पाईप मध्ये जर तुम्ही फोटो काढताय, 120 इंचचा पाईप हातात घेऊन पण फोटो काढला पाहिजे. ते कुठून सुरुवात होती हे नाही दाखवलं पाहिजे, कुठे पाणी मिळणार आहे ते दाखवलं पाहिजे ना. विमानतळाचा दरवाजा कुठे मला सांगताय, तुम्ही पहिलं सांगा ना शेतकऱ्याचा पाईप किती इंची येणार आहे ते. नाही. बरोबर ना. काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश शिवते त्यांचं असं स्टेटमेंट आलं की जोपर्यंत शिवगंगा खोऱ्याचा समावेश गुंतवणुकीच्या ऍक्टिव्हिटीत होत नाही तोपर्यंत शिवगंगा खोऱ्याचा समावेश होत नाही तोपर्यंत गुंतवणुकीचं काम आम्ही चालू करून देणार नाही. काल रमेश कोंडेंचं स्टेटमेंट आहे असं, जोपर्यंत शिवगंगा खोऱ्याचा समावेश गुंतवणुकीच्या सगळ्या प्रकल्पावर होत नाही तोपर्यंत गुंतवणुकीचं कोणतंही काम आम्ही होऊन देणार नाही. यावरती काय? मला कॉन्फिडंट आहे की ती परियोजना मी जयंत पाटील साहेबांच्याकडे मांडलेली आहे. आदरणीय सुप्रियाताईंना पण मी ती दाखवलेली आहे. जयंत पाटील साहेबांच्याकडे मांडतोय. पुरंदरची ती योजना जर कार्यान्वित झाली
तर वेल्ह्याचाही प्रॉब्लेम, कोणताही प्रॉब्लेम आणि पुरंदरचाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी संपणार आहे. तर आता तुम्ही जी योजना मांडताय त्याच्यामध्ये काय आहे? मतलब ही योजना कशी असते? कशी असते ती योजना आम्ही सरकारसमोर मांडली आहे आता. आम्हाला थोडी माहिती द्या. सिंपल आहे. त्या योजनेमध्ये आपण जे घेतलेलं म्हणजे या योजनेमधलं हरणी गाव किंवा तो परिसर आहे, परिचय आणि हरणीचा परिसर तो प्रकर्षाने येतो. तो माझ्या आपल्या योजनेमध्ये सगळं येते, परंतु त्याच्यावर प्रामुख्याने सोमर्डीला आपण ते पाणी आणावं असं आपण प्रपोज करतो. सोमर्डीला पाणी आणल्यानंतर ते पुरंदरच्या शेवटच्या टोकापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला राईट आणि लेफ्ट बँकला नदीच्या त्या ठिकाणी जाऊ शकते पाणी. ते पाणी नावळी मार्गे नागपर्यंत जाऊ शकते, दौंडत मार्गे वाल्ल्यापर्यंत जाऊ शकते. ते पाणी शिवरीच्या खिंडीतून साहेबांनी खालून वरती आणलं, आम्ही वरून खाली नेऊ शकतो. बरोबर ना, की एकच उपच्यामध्ये 2 उपचे जे केले तर त्याऐवजी एक उपच्यामध्ये ते पाणी जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही नदीमध्ये खऱ्या नदीमध्ये पाणी सोडत नाही, पाईपलाईन. म्हणजे लेफ्ट साईडला काय होतं, बंद पाईपलाईन आणि कॅनॉलमध्ये बराच मोठा फरक पडतो. त्यामुळे आता बंद पाईपलाईन फिजिबिलिटी होऊ शकते. आणि उपससिंचन सोमवारीला उपससिंचन करायचं खाली का खडकी का खडकीवर सोमवारीला. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जी गावं वगळल्यात, तुम्ही ही गावं सुपीक आहेत म्हणून वगळल्यात. शिवतऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही या योजनेतली त्यांनी जी काय योजनेत गावं घेतली होती तुम्ही ती गावं वगळली का की त्या भागात पाणी जी गावं वगळल्यात गाव वगळली. तर तुमचं मध्यंतरी हॅलो, मी एकही गाव वगळलं नाहीये. गाव ऍड करायचा विचार करतोय. याच्यामध्ये शिवतरे साहेबांनीच वगळलाय तालुका. म्हणताय कुंजवणीचं पाणी पुरंदरला येणार आहे. 5 गावं म्हणजे पुरंदर नाही, 5 गावं पण अर्धवट उपाशी राहणार आहेत. जेवायला पाणी देत आहे, आंघोळीला तुम्हाला आंघोळीला पण पाणी नाही. शेती जाऊ द्या, फक्त जेवायला पाणी. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, आता सरपंच पदाचे थोडे पण तुम्ही अनेकदा स्टेटमेंट होते की तालुक्यात महाविकास आघाडीचा विजय झाला, तालुक्यात ग्रामपंचायती निवडणुकीत पराभव नेमका कोणाचा झाला? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराजय कोणाचा झाला तालुक्यात? खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर वैचारिक पातळीवरती पुरंदर तालुका हा खूप प्रगल्भ आहे. नेहमीच परिवर्तनाची लाट तिथं आलेली आहे. अनेक वेळा अनेक प्रसंगी पुरंदर तालुक्याने परिवर्तन दाखवलेलं आहे. त्या परिवर्तनाचाच हा एक प्रकार आहे. ज्यावेळेस नवी पिढी येत असते, जुन्या पिढीला थांबावं लागतं. तशा प्रकारे हा झालेला आहे. खऱ्या अर्थाने हा पराभव नाही. तर नवीन ज्यावेळेस पिढी येते समोर गाव कारभार करण्यासाठी किंवा गावाचं काम करण्यासाठी, त्या नव्या पिढीचा हा विजय असं आपण प्रकर्षाने म्हटलं पाहिजे. मीही महाविकास आघाडी का म्हटलं, कारण की गावचं कामकाज करत असतं. आज या तालुक्याचा करता प्रथम नागरिक म्हणून माझी एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे राजकारणामध्ये घुसण्यापेक्षा विकास आणि पॉझिटिव्ह विचार समोर घेऊन जायचे, लोकांच्यापर्यंत पोहोचायचे आणि पॉझिटिव्हली जायचं. आणि खरोखर तरुण सुशिक्षित अनेक ठिकाणी अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी आले. नवीन पिढीतल्या लोकांना संधी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारचं कामकाज मला वाटतं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करून पुढच्या महिन्यामध्ये यशदाला आम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं ट्रेनिंग दुसऱ्या उपस्थितीत जिल्हा परिषद पिऊनही बोलवायचा प्रयत्न करतोय. अनेक अधिकाऱ्यांना बोलवतोय. सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना आम्ही ट्रेनिंग देतो की कामकाज ग्रामपंचायतीचं कसं करायचं, कशा योजना आहेत, काय योजना आहेत, आपल्या भागासाठी कुठल्या योजना निवडल्या पाहिजेत, त्या योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय सरकारकडून मदत मिळू शकते, लोकसहभाग काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग आपण त्यांना देणार आहोत. त्यामुळे आपण मला असं वाटतंय की या तालुक्याचा किंवा घरचा करता जसा असतो की कोणाचं उन्हा काढण्यापेक्षा सगळ्यांना, म्हणजे मी विजयी उमेदवारच नाही, पराजयी उमेदवारांचे किंवा काही ज्येष्ठ मंडळींचे अनुभव सुद्धा आम्हाला महत्वाचे त्यांना, त्यामुळे त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जायचंय. निवडणूक संपली, जय पराजय त्या दिवशी संपला. आता ज्या आहे त्यांना जबाबदारी नाहीये, त्यांना जबाबदारी आम्ही देऊ ना. ज्यांच्याकडे आता काही जबाबदारी नाहीये त्यांना देऊ, कारण त्यांच्या अनुभवाचा, कारण अनेक पावसाळे त्यांनी बघितले, अनेक गोष्टी त्यांनी बघितल्या. त्यामुळे त्यांचा अनुभव हा आपल्यासाठी शिदोरी आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन तालुक्याचा विकास आपल्याला सर्वांगीण करायचा आहे.
त्यामुळे प्रत्येकाची मदत लागणार आहे. कोणाला बाजूला ठेवून तालुक्याचा विकास होणार नाही. फक्त निगेटिव्ह विचाराच्या लोकांना आम्हाला बाजूला ठेवायचं. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना बरोबर घेऊन काम करायचं. असं आहे, विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होते शिवसेनेच्या विरोधामध्ये, परंतु या ग्रामपंचायतीमध्ये बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला काँग्रेसला जबाबदार धरले जाते. असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्पष्ट आरोप होत आहेत. सोशल मीडियावर तुमच्या विरोधात आरोप चालले आता ही वस्तुस्थिती आहे. पुरंदर तालुक्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायती ह्या कुठल्याही पक्षावरती, आता काही मंडळी व्यक्त करतात की आम्ही पक्षाचे आले हे आले, परंतु माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक किंवा ग्रामसेवक हा त्या गावाचा, त्या भागाचा, त्या वस्तीचा, त्या भावकीचा, त्या परिसराचा प्रतिनिधी असतो आणि तो त्या गावाचा प्रतिनिधी म्हणूनच त्या ठिकाणी राहायला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा केला नाही. आपण जर तुम्ही बघितलं असेल माझी स्पष्टपणे भूमिका आहे, कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला काही ठराविक ठिकाणी सोडलं म्हणजे जिथं बोलवलं तिथे आम्ही प्रचाराला गेलो, काही ठराविक ठिकाणी सोडलं तर आम्ही कुठेच प्रचाराला गेलो नाही. परंतु मला प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची, पराजय कोणाच्याही पराजयामध्ये माझा हात नाही आणि कोणाच्या विजयामध्ये सुद्धा माझा हात नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय तुमचा हात नाही, पण राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत तुमचाच हात आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत तुमचाच हात आहे. माझं चिन्ह हात आहे, परंतु कुठल्याही दोन्ही गोष्टींमध्ये हात नाही. मी कुणाला हात पण दिला नाही, कुणाला हात पण दाखवला नाही.